बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार मोठा निर्णय घेण्यात आला आहे। बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांना त्यांच्या पदावरून उचलले गेले आहे। त्यांची उचलबांगडी खंडणीच्या प्रकरणात आणि बीडमधील एका सरपंचाच्या निर्गुण हत्येनंतर झालेल्या चकमकीमुळे करण्यात आली आहे। बारगळ यांची उचलबांगडी केल्यानंतर बीड जिल्ह्यात पोलीस प्रमुख म्हणून नवनीत कौवत यांची नियुक्ती करण्यात आली आहे। नवनीत कौवत हे सध्या छत्रपती संभाजीनगरचे पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत होते। यापूर्वी ते धाराशिव येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून काम करत होते। 2017च्या IPS बॅचचे अधिकारी असलेले नवनीत कौवत एक शांत आणि ठाम अधिकारी म्हणून ओळखले जातात। बीडमधील खंडणीच्या वाढत्या प्रकरणामुळे स्थानिक लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता। अनेक व्यावसायिक आणि शेतकऱ्यांवर दबाव टाकून पैसे मागवले जात होते, ज्यामुळे पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते। नवनीत कौवत यांच्याकडून बीडमध्ये कायदा सुव्यवस्था सुधारण्याची मोठी अपेक्षा आहे। आता बीडमधील नागरिक आणि स्थानिक प्रतिनिधी नवीन पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांच्या नेतृत्वाखालील कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी आशावादी आहे। त्यांच्यावर एक कठोर पण प्रभावी अधिकारी म्हणून सुधारणा करायची जबाबदारी असेल। शासनाने माझ्यावर खूप मोठी जबाबदारी सोपवली आहे आणि बीड लोकांकडून भरपूर अपेक्षा आहे आता पोलीस डिपार्टमेंटची। तो बीड जिल्ह्याच्या लोकांना मी हेच आवाहन करतो की आता जो सध्या प्रॉब्लेम आपल्या जिल्ह्यामध्ये आहे त्याला सॉल्व्ह करण्याचा मी 100% प्रयास करणार आणि लवकरात लवकर तुम्हाला त्याचा रिझल्ट भेटेल। तुमच्याकडून मला सहभाग पाहिजे, तुमच्याकडून मला सपोर्ट पाहिजे। जे काही इश्यू आपल्या जिल्ह्यामध्ये चालत आहे तुम्ही निसंकोच माझ्यापर्यंत सांगा। माझ्या ऑफिसला तुम्ही कधी येऊन मला भेटू शकता, तुमची अडीअडचणी तुमच्या एरियाची मला सांगू शकता आणि पोलीस प्रशासन तुमच्यासाठी आहे आणि आम्ही 100% तुम्हाला 100% आमची सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करू। सर मसाजोग आता मी कालच रात्रीच चार्ज घेतला होता। आता मी माझे वरिष्ठ ऑफिसर्सची मीटिंग बोलवलेली आहे। मसाजोग प्रकरणमध्ये सध्या तपास कुठपर्यंत गेलेला आहे, काय काय त्यांनी एव्हिडन्स गोळा केलेला आहे, तो सगळा अभ्यास करून आणि डेफिनेटली पूर्ण जिल्ह्याच्या मी प्रत्येक पोलीस स्टेशन व्हिजिट करणार आणि मसाजोग माझी प्रायोरिटी राहणार। तपासमध्ये जे काय पेंडिंग आहे, आरोपी जे काय अटक होणे बाकी आहे त्यांना लवकरात लवकर आम्ही अटक करण्याचा प्रयास करणार। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.